हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, 28 सप्टेंबर 2025ला एम-पी-एस-सी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे. आणि आता पेपर म्हटलं तर सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते त्याची पी-वाय-क्यूजला ॲनालाइज करणं. आणि काय असते, जितके पण टॉपर्स तुम्ही बघितलं ना कधी त्यांनी नेहमी मेन्शन केलं असेल, की जे पण मागील वर्षीय प्रश्नपत्रिका आहे, त्याचाच अर्थ पी-वाय-क्यूज आहेत, त्याला त्यांनी खूप चांगल्याने ॲनालाइज केलं. ते नेहमी म्हणतात, की डू द क्वेश्चन पेपर व्हेरी नाईसली, ठीक आहे. अंडरस्टँड करा क्वेश्चन्सला आणि त्याला नंतर ॲनालाइज करा. पण आता आपल्याला प्रश्न पडेल, की याला ॲनालाइज कशाला, कसं करायला पाहिजे, का करायला पाहिजे आणि कुठून करायला पाहिजे? तर याच प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार. सर्वात आधी आपण ॲनालिसिस का करायला पाहिजे ते बघू, काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस बघू, ज्याच्यामध्ये आपण जसं इथं जॉग्राफीचं काय थीम रिपिटेशन आहे, त्याच्यानंतर आपलं हिस्ट्रीमध्ये काय, इकॉनॉमीमध्ये काय विचारलं जाते, हिस्ट्रीचं वगैरे काय आहे आणि त्याच्याच अकॉर्डिंग आपले सर्व व्हिडिओ चालणार. ठीक आहे, तर चला आता वळूया आपल्या मेन डिस्कशनकडे. बघा, पी-वाय-क्यूला ॲनालाइज का करायला पाहिजे, ते का इम्पॉर्टंट असते याची काही रिझन्स आधी ऐकून घ्या. बघा काय असते, कुठला पण पेपर असो, यू-पी-एस-सी असो, एम-पी-एस-सी असो की इवन बँकिंगचा पेपर असो, त्याच्यामध्ये नेहमी इम्पॉर्टंट होऊन जाते की तिथे प्रश्न कसं विचारलाय त्याला चांगल्याने आयडेंटिफाय करणे. जो पण एक्झामिनर असतो ना, त्याच्याकडे एक नेहमी एक ठरलेला पॅटर्न असतो. नेहमी ना कुठं तशाच पॅटर्ननी तो प्रश्न विचारतो. म्हणून ना क्वेश्चन पेपरमधला पॅटर्नला ॲनालाइज करणे ना इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याच्यानंतर खूप सारे टॉपिक ना रिपीटेड मोडमध्ये विचारलं जातात. जसं की आपण जेव्हा हिस्ट्रीचं बघितलं, ठीक आहे, एम-पी-एस-सी राज्यसेवेमध्ये, तर समाजसुधारक जे असतात, त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आपण जॉग्राफी बघितलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये मॅपिंगवर खूप प्रश्न येतात. त्याच्याने आपण समजून घेऊ शकतो, की खूप सारे प्रश्न जे आहेत ते रिपीटेड मोडवर विचारले जातात, ठीक आहे, रिपीटेड थीम असते. आणि जेव्हा आपण पी-वाय-क्यूला ॲनालाइज करतो ना, तेव्हा आपल्याला सब्जेक्टचं किती वेटेज आहे, कुठल्या सब्जेक्टला जास्त स्कोरिंग आहे, म्हणजे त्याचाच अर्थ, की कुठल्या सब्जेक्टमधून जास्त क्वेश्चन विचारले जातात, कुठून आपण जास्त मार्क्स स्कोर करू शकतो, हे सर्व आपल्याला माहिती होते. म्हणून पी-वाय-क्यूला ॲनालाइज करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. पण प्रॉब्लेम काय आहे, खूप मुलं काय करतात, ॲनालाइज प्रॉपरली करत नाही. आणि टॉपर्स आणि जे टॉपर नाही आहेत, त्या मुलांमध्ये काय फरक असते? दोन्ही पण सेमच मटेरियल यूज करतात, पण स्टिल जे टॉपर नाही आहेत, ते नेहमी लिस्टच्या बाहेर का राहतात? त्याचं मेन रिझन आपण म्हणू शकतो, की ते चांगल्याने कुठल्या पण विषयाला जे आहे ॲनालाइज करत नाही. पी-वाय-क्यूचा ट्रेंड बघत नाही. त्याच्यानंतर प्रश्न कसा विचारला हो, त्याची लँग्वेज कशी आहे, त्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. त्याचबरोबर आता टॉपरनी कधी-कधी म्हटलं, "बाबा पी-वाय-क्यूला चांगल्याने बघा." तर चांगल्याने ते बघून घेतात, प्रश्न वाचतात, उत्तरं देतात, पण त्याचे ऑप्शन्सकडे कधी लक्ष देत नाही. कारण की काय असते, ऑप्शनला का आपण ऑप्शन सिलेक्ट करून घेतो, बस झालं पी-वाय-क्यू एनालिसिस. पण तसं नसते. ऑप्शनला प्रॉपरली ॲनलाईज करणे ते इम्पॉर्टंट होऊन जाते. प्रत्येक जो ऑप्शन विचारला असतो ना, त्याच्यामध्ये कधी ना कधी, म्हणजे आज सपोज 2021 मध्ये ऑप्शन आहे तो, तर कुठं ना कुठं 2-3 वर्षांनी ना त्या ऑप्शनमधूनच प्रश्न बनवले जाते. यू-पी-एस-सी मध्ये पण ही ट्रेंड फॉलो होते, इव्हन एम-पी-एस-सी मध्ये पण हे फॉलो होते. म्हणून ऑप्शनला ॲनलाईज करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याच्यानंतर जेव्हा आपण सब्जेक्ट वाचतो, ठीक आहे, आता आज आपण पॉलिटी वाचत आहोत, त्याच्यानंतर जसं आहे, जसं झालं आपलं, त्याच्यानंतर त्याचे पी-वाय-क्यू सोडवायला पाहिजे. खूप मुलं मुलं काय करतात, इग्नोर करतात आणि कुठं ना कुठं जे आहे तर याच प्रॉब्लेममध्ये नेहमी अडून जातात, की लिस्टच्या बाहेर नेहमी राहून जातात. म्हणून पी-वाय-क्यूला चांगल्याने ॲनलाइज करा. आता आपण वळूया मेन डिस्कशनकडे. बघा, आता जसं जॉग्राफी आपण सब्जेक्ट वाचत आहोत, तर तुम्ही जेव्हा पी-वाय-क्यूज बघणार ना, तर तुम्हाला आयडेंटिफाय होणार, की खूप सारे थीम्स जे आहेत ते रिपीटेड विचारले आहेत. जसं की हा 2021चा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय आहे, की प्लॅट्यूजबद्दल विचारलं आहे, ठीक आहे. तर प्लॅट्यूमध्ये बघा, हे वर्ल्ड हिस्ट्रीमधलं आहे, म्हणजे आपण जेव्हा वर्ल्डची मॅपिंग करू त्याच्याने आपल्याला समजून येणार. इथे विचारलं आहे प्लॅट्यूजबद्दल 2022च्या प्रिलिममध्ये पहा. परत प्लॅट्यूजवर प्रश्न आहे. याच्याने काय समजलं? याच्याने आपल्याला समजलं, की बाबा प्लॅट्यूजवर प्रश्न विचारला आहे, तर प्लॅट्यूज कुठे ना कुठं इम्पॉर्टंट होऊन जाते स्टडी करायला. ठीक आहे. आता 21 नंतर 22 मध्ये डायरेक्ट विचारलं आहे. तर जेव्हा आपण पुढचा पेपर देऊ, म्हणजे आता बघा, त्याचाच अर्थ होईल की जे 24चा जेव्हा पेपर आपण चांगल्याने अनालाइज करू, त्याच्या अर्थाने आपल्याला थोडा अंदाज येऊ शकते, की 25 मध्ये काय थीम्स मोस्टली रिपीटेड होऊ शकतात. तर याच्यानी आपण समजून घेऊ शकतो, की कशा प्रकारे बाबा पी-वाय-क्यूला अॅनालाइज करायचं आहे. त्याच्यानंतर परत एक्झाम्पल बघा. इथे रिपिटेशनचं बघा.
सेंच्युरीज बद्दल विचारलं आहे. ठीक आहे, आपल्याला माहित आहे नॅशनल पार्क असतात, त्याच्यानंतर आपल्याला वाईल्ड लाईफ सेंच्युरीज असतात. इन्व्हायरमेंट हा विषय तुम्ही चांगल्याने वाचला असेल तर तुम्हाला समजून येईल. त्याच्याने आपण समजू शकतो 22 मध्ये विचारलाय, 24 मध्ये परत नॅशनल पार्कवर प्रश्न आहे. ठीक आहे, थीम रिपीट होत आहे. त्याच्यानंतर बघा इंडियन मॅपिंग किती इम्पॉर्टंट होऊन जाते. इम्पॉर्टंट वन इथे काराकोरम माउंटेन बद्दल विचारलाय, पीर पंजल माउंटेन रेंज बद्दल विचारलाय. त्याचबरोबर हे 21चे प्रश्न आहेत बघा. इथे ग्लेशियर बद्दल विचारलाय, हे सर्व मॅपिंग. 22 मध्ये पण मॅपिंगचे प्रश्न आहेत. इंडस रिव्हर सांगायचा आहे, लेक वुलरवर सांगायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर सिंधूचे काय ट्रिब्युटरीज होते, 24 मधला प्रश्न. बघा मॅपिंगवर किती प्रश्न आहे, तर मॅपिंग करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. आता मॅपिंग इम्पॉर्टंट हे कधी समजणार, जेव्हा तुम्ही PYQs बघणार. बघा इकडे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये पण तसंच आहे, सॉरी वर्ल्ड मॅपिंगमध्ये पण तसंच आहे. आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे, कुठल्या लोकेशनमध्ये कुठले प्लॅट्यूज आहेत, मॅच द पेअर आहेत आपल्याला. ठीक आहे, जोड्या जोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा लॉंगेस्ट रिव्हर कुठली आहे युनायटेड स्टेटची, हे कशाने समजणार, जेव्हा आपण वर्ल्ड मॅपिंग चांगल्याने करू. ठीक आहे, मॅप चांगल्याने करायची आहे, इंडियाची असो, वर्ल्डची असो की इवन महाराष्ट्राची. ठीक आहे, कारण की याच्यावर प्रश्न नेहमीच विचारला आहे. इयर वाईज बघा मी इथं मेन्शन केलं आहे, त्याच्याने तुम्ही समजू शकता की मॅपिंग इम्पॉर्टंट आहे. आता त्याचबरोबर इकॉनॉमीचं जर बघितलं, नेहमी एक टॉपिक विचारला जातो, तो आहे 2011 वाला आपला प्रिव्हियस वाला सेन्सस. बघा सेन्ससमधून प्रश्न आहे, 21 मध्ये पण प्रश्न आहे, 22 मध्ये पण प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपलं हे बघा 24 मध्ये पण प्रश्न आहे. समजून घेऊ शकता तुम्ही की सेन्सस इज अ इम्पॉर्टंट टॉपिक, जेव्हा आपल्याला कव्हर करायचं आहे, जेव्हा आपण इकॉनॉमी सब्जेक्ट वाचतो तेव्हा. त्याच्यानंतर बघा इंडायसेस विचारलं जाते. इंडायसेसमध्ये काय, हे बघा ह्युमन कॅपिटल इंडेक्स, इथे आहे आपलं जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स. 21 मध्ये विचारलाय, 22 मध्ये पण विचारलाय. त्याचबरोबर पुढच्या एक्झाम्समध्ये म्हणजे पुढच्या आता 23 मध्ये पण एक क्वेश्चन आहे, 24 मध्ये पण प्रश्न आहे. त्या हिशोबाने अंदाज लावा की इंडायसेस पण इम्पॉर्टंट होऊन जातात. आता हिस्ट्रीमध्ये बघितलं, सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते की एक रिपीटेड थीम असणं. खूप सारे समाजसुधारकवर खूप नेहमी प्रश्न विचारले जातात. आता समाजसुधारक झालं, त्याचबरोबर कोणी कुठलं बुक लिहिलं, कोणती ऑर्गनायझेशनची भाग आहे, कोणती संघटन त्यांनी बनवली, हे आपले रिपीटेड प्रश्न आहे. तर याच्यावर जास्त लक्ष देणे इम्पॉर्टंट होऊन जाते. इथे बघा बुक्सवर कितीदा प्रश्न विचारलाय, यांचे नाव दिले आहेत, यांनी कुठली बुक लिहिली, हे मॅच द पेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर हे नाव दिलं आहे, कोणाचं बुक आहे हे ते आपल्याला सांगायचं आहे. 24 मधला पण प्रश्न आहे, हर्षवर्धन किंगने कुठले कुठले पुस्तक लिहिले हे आपल्याला सांगायचे आहेत. बघा बुक्सवर किती प्रश्न विचारले आहेत दरवर्षी. त्याच्यानंतर सोशल रिफॉर्मर, समाजसुधारक, त्याच्यावर प्रश्न आहे. हे बघा यांचे सर्वांचे नाव त्याच्यानंतर इथे पण मेन्शन आहेत, 24 मध्ये पण आलेलं आहे. तर असं तुम्ही समजून घेऊ शकता की आपले समाजसुधारक इम्पॉर्टंट होऊन जाते. आणि बघा जेव्हा तुम्ही अनालाइज करता ना, आता तुम्ही समाजसुधारक बद्दल वाचत आहे. ठीक आहे, तर सपोज या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे हे आहे, तर याच्यानी नंतर हे उरलेले जे प्रश्न आहेत, ठीक आहे, ऑप्शन आहेत ऑप्शन, ठीक आहे, त्याला पण चांगल्याने अनालाइज करा. आता तुमच्याकडे विठ्ठल रामाजी शिंदे बद्दलचे नोट्स असतील रेडी. ठीक आहे, 1 to 3 पॉईंट जे काही आहे तुमच्याकडे नोट्स आहे. सपोज तुमच्याकडे केशव पवारजी यांचे नोट्स नसतील, तर या व्यक्तीबद्दल तुम्ही परत नोट बनवून घ्या, कारण की आता PYQ मध्ये विचारलं आहे. ठीक आहे, 21 मध्ये विचारलाय, तर कधी ना कधी ते पुढच्या 2-3 वर्षामध्ये का ना असो याच्यावर विचारू शकतात. म्हणून एका टाइम फ्रेम अप्रॉक्स 5 वर्ष, ठीक आहे, 5 to 6 इयरची क्वेश्चन पेपरची अनालिसिस आपल्याकडे नेहमीच राहायला पाहिजे. ठीक आहे, दस तुम्हाला मी पूर्ण एक सांगितलं ओव्हरऑल कशा प्रकारे आपल्याला PYQला अनालाइज करायला पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला ट्रेंड्स बघायला पाहिजे, कुठले टॉपिक रिपीटेड विचारला आहे. त्याचबरोबर प्रत्येक सब्जेक्टचं रिव्हिजन, प्रत्येक सब्जेक्ट वाईज अनालिसिस करायचं. ठीक आहे, पॉलिटी वाचत आहे तर मग पॉलिटी वाचल्यानंतर त्याचे PYQ बघायचे, त्याला चांगल्याने अनालाइज करायचं, त्याच्या ऑप्शनमध्ये बघायचं काय विचारलं आहे, ऑप्शनमध्ये कशा प्रकारे त्याने आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला आहे, हे सर्व बघून घ्यायचं. त्याच्यानंतर ऑप्शनची व्यवस्थित अनालाइज करायचं. ठीक आहे, आणि लास्टली मी तुम्हाला सांगते की अनाउन्समेंट आहेत काही सब्जेक्ट वाईज प्रिलिम्स रिलेटेड व्हिडिओज मी आणणार लवकरच. प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटेजी पण आपण या चॅनलवर लवकरच आणणार. आणि सून आपण काही बॅचेस जे आहेत सब्जेक्टचे ते पण लॉन्च करणार आहोत. त्याच्यामध्ये ज्या एंटायर जे सिलेबस आहे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी पण ते आपण लवकरच पूर्ण जे आहे कव्हर करू त्या बॅचेसमध्ये. आणि त्याची डिटेल्स जे आहे मी लवकरच चॅनलवर सांगेल.
आणि येस, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून इन द नेक्स्ट वन.